differential equation. Which one? Differential equation. सो डिफरन्शियल इक्वेशन सुरू आहे आपल्या, आणि डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपण काय बघतोय, तर सर्वात पहिले पाहिलं आपण ऑर्डर अँड डिग्री. व्हॉट इज मीन बाय ऑर्डर अँड व्हॉट इज मीन बाय डिग्री, हाऊ टू फाइंड आउट द ऑर्डर अँड डिग्री. सेकंड थिंग आपण पाहिलं फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, म्हणजे फॉर्म करा, तयार करा, डिफरन्शियल इक्वेशन तयार करा. तर कसं तयार करा हे आपण पाहिलं. तिसऱ्या वेळेस पाहायचं आता आपल्याला, आपला थर्ड टॉपिक आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. Variable separable form. So variable separable form. What is mean by variable separable form? So variable separable form कसं सॉल्व करायचं, काय सॉल्व करायचं. आतापर्यंत आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलं जात होतं, फाइंड द ऑर्डर अँड डिग्री, म्हणजे आम्हाला लक्षात यायचं बा ऑर्डर डिग्री फाइंड आउट करा. त्यानंतर ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन, फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन, डिटरमाइन द डिफरन्शियल इक्वेशन, म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन तयार करा बाय एलिमिनेटिंग द आर्बिट्ररी कॉन्स्टंट टर्म्स. मग त्यावेळेस आम्हाला समजायचं की डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचे. आता व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म ही मेथड कुठं अप्लाय करायची, प्रॉब्लेम्स कसे येतात, तर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म त्यावेळेस आपल्याला क्वेश्चन फक्त येणार सॉल्व, फक्त काय प्रश्नामध्ये येणार सॉल्व, आणि पुढे इक्वेशन असणार त्याला सॉल्व करा. मग आपल्याला ते आयडेंटिफाय करायचंय की ते व्हेरिएबल सेपरेबल न सॉल्व करायचंय का त्याच्यानंतरचं इक्वेशन रिड्युसिएबल टू व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म ही मेथड आहे त्याला सॉल्व करायचंय. ठीक आहे. तर आता आपल्याला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मचे प्रॉब्लेम्स आहेत हे कसं ओळखायचं, तर प्रॉब्लेम मध्ये फक्त सॉल्व हा ऑप्शन येणार, दुसरं काही नसणार त्यामध्ये, सॉल्व म्हणून फक्त काय येणार सॉल्व. ठीक आहे. आता बघा व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म ही मेथड आपण कधी यूज करणार, किंवा व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मेथड मध्ये काय करायचंय, तर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मेथड मध्ये एक काम करायचं, आपल्याला प्रॉब्लेम मध्ये dy dx दिलेला असणार, तर आपल्याला व्हेरिएबल सेपरेट करायचे. काय सेपरेट करायचं, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, म्हणजे व्हेरिएबल सेपरेट करायचे. तुम्ही म्हणणार व्हेरिएबल कोणते, एक तर ते व्हेरिएबल असणार एक्स आणि वाय, किंवा ते असणार एक्स आणि टी, किंवा ते असणार वाय आणि टी, म्हणजे जे काही दोन व्हेरिएबल आहेत काय करायचं आपल्याला सेपरेट. पण व्हेरिएबल सेपरेट करण्यासाठी सर्वात पहिली स्टेप काय असणार, तर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये dy dx दिलेला असणार, नीट आहे का. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सर्वात पहिले एक काम करायचं ते म्हणजे काय, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये दोन्हीच्या मधामध्ये कोणतं साइन असणार, इज इक्वल्स टू. तर एका साइडला आपल्याला dy घ्यायचंय आणि एका साइडला आपल्याला घ्यायचंय dx. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता वेळेस व्हेरिएबल सेपरेट करण्यासाठी dy आणि dx एका साइडला घ्यायचं, म्हणजे इज इक्वल्स एका साइडला dx असलं पाहिजे, दुसऱ्या साइडला dy असलं पाहिजे, कोणी त्या साइडला असू द्या, फक्त वेगळे करायचे. सो dx एका साइडला, dy एका साइडला. व्हेरिएबल सेपरेट करण्याची पहिली स्टेप dy आणि dx एका साइडला सेपरेट करायचे, इज इक्वल्स एका साइडला dx एका साइडला dy. दुसऱ्या स्टेपला काय करायचं, तर जे काही व्हेरिएबल्स आहेत, जेवढे काही एक्सच्या टर्म्स आहेत त्या dx कडे ट्रान्सफर करायच्या, ट्रान्सफरिंग द टर्म्स ऑफ एक्स ऑन dx. सो म्हणजे dx च्या जेवढ्या काही टर्म्स असतील त्या कुणाकडे ट्रान्सफर करायच्या, dx कडे, आणि y च्या जेवढ्या काही टर्म्स असतील त्या कुणाकडे ट्रान्सफर करायच्या, dy कडे. म्हणजे ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या घरी पाठवायचं, म्हणजे x ला dx कडे पाठवायचं, y ला dy कडे पाठवून द्यायचे. जेवढ्या y च्या टर्म्स आहेत त्या dy कडे, जेवढ्या x च्या टर्म्स आहेत त्या dx कडे. झालं. मग dx कडे x च्या टर्म्स गेल्या, dy कडे y च्या टर्म्स गेल्या, म्हणजे याचा अर्थ व्हेरिएबल काय झाले, सेपरेट झाले. व्हेरिएबल सेपरेट झाले मग आपल्याला त्याच्यावरती इंटिग्रेशन अप्लाय करायचं आणि सॉल्व्ह करायचं. तर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म करण्यासाठी सर्वात पहिली प्रोसिजर काय, dx एका साइडला घ्यायचं, dy एका साइडला घ्यायचं, ही पहिली प्रोसिजर. दुसरी प्रोसिजर च्या सर्व टर्म्स dx कडे, y च्या सर्व टर्म्स dy कडे ट्रान्सफर करून टाकायच्या. मग हे झाले व्हेरिएबल सेपरेट, म्हणजे झाला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. मग व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म झाला टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड, त्या दोन्ही साइडला इंटिग्रेशन देऊन टाकायचं. इंटिग्रेशन दिल्याच्या नंतर इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं. दिस इज युअर जनरल सोल्युशन. तर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म समजलं का तुम्हाला गाइज, कमेंट प्लीज. समजलं का नाही समजलं व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म? हो ठीक आहे. वरती हेडिंग टाकतो व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आणि आपण प्रॉब्लेम्स घेऊयात काही, तुम्हाला लगेच लक्षात येईल कन्सेप्ट काय आहे ऍक्च्युअल मधला.
आणि ही एक्सरसाइज आपली एक्सरसाइज आहे 6.3. कोणती एक्सरसाइज आहे? 6.3. चला द्या लक्ष मुलांना. क्वेश्चन काय येतो? क्वेश्चन फर्स्ट, सॉल्व द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. सॉल्व करा दिलेले डिफरन्शियल इक्वेशन. सॉल्व द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन किंवा फक्त सॉल्व म्हणून येणार. पहिला क्वेश्चन काय सांगतोय? dy dx is equals to 1 plus y square divided by 1 plus x square. चला लक्ष द्या. तर काय करायचं? dy बाय dx म्हणजे सरळ dy बाय dx म्हणजे एका साइडला आहे. सर्वात पहिले आपल्याला याचे व्हेरिएबल सेपरेट करायचे. इथे लिहायचं गिवन डिफरन्शियल इक्वेशन. ओके, गिवन डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. dy बाय dx इज इक्वल्स टू 1 प्लस y स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस x स्क्वेअर. ओके, सो सर्वात पहिली स्टेप मी सांगितली मला dy एका साइडला dx एका साइडला. सो dy एका साइडला ठेवलं आणि इथं 1 प्लस y स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस x स्क्वेअर हे भागाकारातला dx इकडे गुणाकारात घेतलं. म्हणजे सर्वात पहिले dy एका साइडला झाला आणि dx एका साइडला झाली, पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेपला x च्या सर्व टर्म्स dx कडे आणि y च्या सर्व टर्म्स dx कडे. मग x च्या सर्व टर्म्स म्हणजे 1 प्लस x स्क्वेअर कुणाकडे पाहिजे? dx कडे, ऑलरेडीच आहे. 1 प्लस y स्क्वेअर ही y ची टर्म आहे, कुणाकडे पाहिजे? dy कडे. म्हणजे गुणाकारात इकडे आल्यावरती भागाकारात. सो dy डिवायडेड बाय 1 प्लस y स्क्वेअर आणि dx डिवायडेड बाय 1 प्लस x स्क्वेअर झालं. dy एका साइडला dx एका साइडला, x च्या सर्व टर्म्स dx कडे, y च्या सर्व टर्म्स dy कडे. त्याला म्हणायचं व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. इथपर्यंत तुम्हाला 1 मार्क मिळाला. आता व्हेरिएबल सेपरेट झाले की त्याला यायचं taking integration on both sides. Taking integration on both sides. So integration of dy divided by 1 plus y square integration of dx divided by 1 plus x square. So dy divided by 1 plus y square. तर आता मला सांगा टेकिंग इंटिग्रेशन कधी व्हेरिएबल सेपरेट झाले ना ते इंटिग्रेशन द्यायचं असते. दिलं मग मला सांगा इंटिग्रेशन 1 बाय प्लस एक्स स्क्वेअर चे इंटिग्रेशन काय मिळते? इंटिग्रेशन ऑफ 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. फर्स्ट कमेंट करा इंटिग्रेशन ऑफ 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. अगदी बरोबर आहे. 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर चे इंटिग्रेशन टॅन इनवर्स एक्स. तर 1 बाय 1 प्लस वाय स्क्वेअर चे इंटिग्रेशन टॅन इनवर्स वाय. संपलं. फायनली तुम्हाला काय लिहिता येते? टॅन इनवर्स वाय इज इक्वल्स टू टॅन इनवर्स एक्स प्लस सी. संपलं मुलांना, उत्तर झालं. दिस इज द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. दिस इज द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. ओके, सेकंड वन फक्त सॉल्व म्हणून आलाय क्वेश्चन. सॉल्व काय सॉल्व करायचं बघा. y मायनस एक्स
dy by dx is equals to 0. Given dE, y minus x dy by dx is equals to 0. So y is equals to minus x तिकडे गेल्यावरती प्लस x dy by dx. ओके झालं. तुम्ही म्हणणार सर इथंच हे इकडे ट्रान्सफर करायचं शिफ्ट करायचं तसं जमत नसते. प्लसचं साइन आहे ना, तर मायनस असेल तर असं डायरेक्टली सॉल्व्ह करायला जमत नाही. मायनस तिकडे शिफ्ट करून घेतलं प्लस झालं. सो y इज इक्वल्स टू x dy बाय dx. हे भागाकारातलं dx इकडे गुणाकारामध्ये हे काय येणार इथं y इंटू dx इज इक्वल्स टू x इंटू dy. हे भागाकारातलं इकडे घेऊन गेलो म्हणजे dx एका साईडला dy एका साईडला. सर्वात पहिले मायनस तिकडे गेल्यावरती प्लस झालं dy बाय dx. dx एका साईडला dx भागाकारातलं इकडे मात्र dx एका साईडला dy. x च्या सर्व टर्म्स कळा आणि y च्या सर्व टर्म्स dy कळा. याला इकडे शिफ्ट करा, त्याला तिकडे शिफ्ट करा म्हणजे काय येणार सांगा बरं. सो dx बाय x इज इक्वल्स टू dy बाय y. त्याला म्हणायचं व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. कोणता फॉर्म आहे हा? व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. राईट. त्यानंतर काय करायचं, व्हेरिएबल सेपरेट झालं की आपली स्टेप्स टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडला इंटिग्रेशन आलं की सी ला पण इंटिग्रेशन देऊन टाकायचं. बघा इंटिग्रेशन ऑफ dx बाय x इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dy बाय y. ओके सो 1 बाय x इंटिग्रेशन चला सांगा 1 बाय x इंटिग्रेशन काय मिळतंय log x. सो देयरफॉर log x इज इक्वल्स टू 1 बाय y चे इंटिग्रेशन log y प्लस log c. ओके तुम्ही म्हणणार सर c कसं काय आलं log ला, जे c ला log असं काय आलं, तर दोन्ही व्हेरिएबलला जर log कनेक्ट झालं तर c ला पण log देऊन टाकायचं. सो log x is equals to log m plus log n. log m into n means that y into c. दोन्ही साइडचा log काढलं so x is equals to yc. x is equals to what? yc. दोन्ही साइडचा log कटल्यानंतर काय राहते x is equals to yc. संपलं मुलांनो. ह्या पद्धतीने आपल्याला त्याला सॉल्व्ह करायचं. समजलं का रिपीट करायचं? कमेंट करा. चला घ्या स्क्रीनशॉट घ्या. solve cos x into cos y dy minus sin x sin y dx is equals to 0. चला dy एका साइडला घ्या पहिले, dx एका साइडला घ्या. पहिली स्टेप बोला करणार सॉल्व म्हणताय किंवा सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन हा प्रश्न येणार. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन वरनं dy आणि dx आहे ना,
म्हणजे याचा अर्थ हे इक्वेशनला डिफरन्शिएट केलंय, डिफरन्शिएट केल्याच्या नंतर डीवाय बाय एक्स येत असते, म्हणून हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. गिवन डी cos x into cos y dy minus sin x into sin y dx is equals to 0. Then cos x cos y dy minus हे तिकडे गेले होते प्लस sin x sin y dx झालं. dy एका साईडला dx एका साईडला. x dx इकडे आहे म्हणजे x टर्म्स इकडे शिफ्ट करायच्या आणि dy इकडे म्हणजे y टर्म्स इकडे घ्यायच्या. मग dy इकडे आहे, y ची टर्म इथं आहे, पण x ची टर्म इथं आहे ना, हिला गरज नाही, तिकडे शिफ्ट करून टाका. आणि इकडे y ची टर्म आहे, तिला इकडे गरज नाही कारण इकडे dx आहे, त्याला इकडे घ्या. हे गुणाकारातला भागाकार, हे गुणाकारातला भागाकार, म्हणजे इथं मिळणार cos y डिवायडेड बाय sin y into dy is equals to sin x by cos x into dx. राइट आहे. cos बाय sin ला काय लिहिता येते, cot y into dy आणि sin बाय cos ला tan x into dx. चला याला म्हणायचं व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. तुम्ही पूर्ण लिहायचं ते झालं. व्हेरिएबल सेपरेट केले की लिहायचं टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइडला इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन ऑफ cot y into dy is equal to integration of tan x into dx. So cot y चं इंटिग्रेशन log of mod of sin y आणि tan x इंटिग्रेशन log of mod of sec x प्लस log of c, कारण दोन्हीला log आले ना. सो log ऍज इट इज ठेवलंय, इकडच्या साईडचं log of sin y ऍज इट इज, मॉड द्या किंवा ब्रॅकेट द्या, काही प्रॉब्लेम नसते याला. log n प्लस log n काय लिहायचं आपण,